नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तुम्ही मला माठाबद्दल अनेक कमेंट्स केल्या, तर आता तुम्हाला मी माठाच्या दुकानातच घेऊन जाते. सुंदर असे माठ इथे अवेलेबल आहेत. भरपूर अशी व्हरायटी आहे. विशेष म्हणजे इतक्या युनिक डिझाईन्स आहेत ना इथे अवेलेबल. प्रत्येक उन्हाळ्यात इथे आपल्याला असं वाटतं, अरे आपला माठ तर फार जुन्या पद्धतीचा झाला. छान छान अशा डिझाईन्स मिळतात. हे आहे नाशिकचं मालेगाव बसस्टँड आहे ना, गोदावरी नदीकडे जाताना पंचवटीमध्ये. तिथे स्पेशली आपल्या मातीच्या भांड्यांचं ना म्हणजे खूप सारी मोठी गल्ली आहे आणि सगळीकडे छान छान असे माठ मिळतात. मला हे पण फार आवडलं होतं, पण नको, कारण की इतक्या वस्तू जमा करून ठेवायलाही जागा पाहिजे आणि उगाचच पैसे खर्च होतात. माझ्याकडे पहिलाही माठ छान होता, पण तो फुटला होता बुलढाण्याला, म्हणून मग मी नवीन घ्यायला आली होती. माझं नाव गोदावरी आहे. तुम्ही नक्की जा या दादांकडे. खूप चांगले आहेत आणि भावही कमी करतात. माठाची प्राईस 650 रुपये होते, पण मी नेहमी जाते, व्हिडिओ वगैरे बनवते, म्हणून त्यांनी मला 500 रुपयाला दिलेला. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी चालायला आली होती. चालून वगैरे आल्यानंतर ना छान असा पक्ष्यांचा आवाज वगैरे ऐकला आणि मिस्टर आलेले होते सुट्टीमध्ये. तर 2-3 दिवसाची सुट्टी होती त्यांना, म्हणून मग मी परत मुगाचे चिले बनवण्यासाठी ना भिजवलं होतं. मी आता सध्या ना जास्त प्रोटीनयुक्त खाण्याकडे पण खूप भर देते, कारण की माझ्या इथे म्हणजे नाशिकला आम्ही नॉनव्हेज वगैरे खात नाही. मग शरीरातलं प्रोटीन पण व्यवस्थित राहायला पाहिजे, म्हणून मग मी डाळींचा जास्त म्हणजे वापर करते सध्या. माझे ना मागे खूप केस गळत होते, तर विचार केला प्रोटीन नंतर व्हिटॅमिन ई वगैरे याचा सोर्स वाढवू. व्हिटॅमिन सी, आवळा वगैरे पण बऱ्यापैकी खाल्लेला आपण, म्हणजे वरून औषधं किती पण घेतली ना, पण आतूनच शरीरात जर काही कमतरता असेल ना, तर काही उपयोग होत नाही. म्हणून मग मी प्रोटीन पाहिजे म्हणून मग मी जास्त प्रमाणात आता भाज्या नंतर डाळी वगैरे वापरण्याचा प्रयत्न करते. चिलाना हेल्दी व्हावा म्हणून गाजर, टमाटा, कांदा, मिरची, थोडासा लसूण आणि कढीपत्ता ॲड केलेला. मी मिरची भरपूर टाकली होती. काही तिखट नव्हती, तर मला ना हे अगारोचं जे मिळालेलं आहे मिनी इलेक्ट्रिक चॉपर छान आहे. याच्यात ना फार बारीक चिरलं जातं, म्हणजे मला जेवण बनवताना चिरण्याचा आता कंटाळा येत नाही, जर काही बारीक चिरायचं असेल तर. त्यासाठी मला ना चॉपिंग बोर्डविषयी बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या मागच्या वेळेस, तर तो लोकल शॉपमधून घेतलेला आहे. या अगारोच्या मिनी चॉपिंग इलेक्ट्रिक चॉपरमुळे ना तर माझा स्वयंपाक करण्याचा स्पीड खूप वाढला आहे आणि कटिंग करणं ना खूप सोपं झालं आहे. कारण की ज्या वेळेस आपल्याला म्हणजे चिरायचं असतं तर बऱ्यापैकी वेळ आपला चिरण्यामध्ये जात असतो, तर याच्यात ना अगदी काही सेकंदामध्ये 7 ते 8 सेकंदात, जास्तीत जास्त 10 सेकंदामध्ये अगदी छान चिरलं जात असतं. हे इलेक्ट्रिक मिनी चॉपर ना 100% BPA फ्री आहे. मला ना मुगाच्या डाळीचं म्हणजे डोसा, चिला, तुम्ही काहीही म्हणू शकता, ते बनवायचं होतं, पण तो अजून हेल्दी बनवायचा होता. म्हणून मी कांदा, लसूण, मिरच्या, कढीपत्ता, गाजर हे सगळं टाकून घेतलेलं. तुम्ही बघू शकतात किती छान असा बारीक कांदा चिरला गेलेला आहे. याची क्षमता ना 250 मिली आहे. 1 वर्षाची वॉरंटी आहे. आधी ना या भांड्यामध्ये ब्लेड बसवायचं, त्यानंतर स्प्लॅश गार्ड लावायचं आणि मोटर हेड लावायचं. अगदी काही सेकंदात कट होतो. कांदा तर इतका छान बारीक होतो. इतर चॉपरही मी वापरलेले आहेत, पण ना त्याला कांदा किंवा भाज्या कट केल्यानंतर पाणी सुटतं, पण यात अजिबात पाणी सुटत नाही, कारण की मी बऱ्याच दिवसापासून ते वापरते. याला ऑन आणि ऑफ म्हणजे करण्यासाठी एकच वरती मोटर हेडला बटन आहे. ही ना इलेक्ट्रिक चॉपर ना खूप शक्तिशाली आहे. 30 वॅट याची मोटर आहे आणि स्टेनलेस स्टीलचं ब्लेड हे खूप धारदार आहेत. लहान मुलांपासून नक्कीच सांभाळायचे. 30 ते 60 सेकंदात अगदी छान प्रोसेस करतं, पण माझ्या मते ना 7 ते 8 सेकंदातच अगदी छान कट होऊन जातं. 15 सेकंद वापरायचं, परत बंद करायचं आणि 4 तास चार्ज केलं तर जवळपास आपल्याला महिनाभर नक्कीच जातं. याची कार्यक्षमता एकदम चांगली आहे. पोर्टेबल डिझाईनमुळे आपण प्रवासात कुठेही घेऊन जाऊ शकतो. लहान मुलांचं फूडही यात छान चॉपिंग करू शकतो.
यात आपण काजू बदामी कट करू शकतो, फक्त सोयाबीन आणि नॉनव्हेज यात कट नाही करायचं. प्रॉडक्ट टॅग केले आहे. ना सालासकट घेतलेली आहे, तुम्ही पिवळी पण घेऊ शकतात. अगदी कुठल्याही कंपनीची गरज नाही, जी आपल्याकडे अवेलेबल असेल. तर त्याच्यामध्ये मी गाजर, टमाटा, कांदा, हिरवी मिरची, थोडंसं आलं किसून घेतलेलं आहे आणि लसूण पण आणि कोथिंबीर आणि प्लस त्यामध्ये कढीपत्ता खूप सारा ॲड केलेला आहे. आणि प्रमाण घेताना 3 वाटी मुगाची डाळ घेतली होती आणि 1 वाटी तांदूळ असं प्रमाण घेतलेलं आणि पाव चमचा मेथीदाणे टाकले होते. रात्रभर भिजायला टाकलं, लगेच सकाळी दळून घेतलं आणि लगेच मी ते चिले बनवलेले आहेत. चटणीसोबत, दह्यासोबत, कशासोबतही खा, छान लागतात. चटणी बनवायचीच होती, थोडीशीच बनवायची होती म्हणून छोट्याशा ह्या लोखंडी कढईमध्ये मी शेंगदाणे भाजून घेतले. काल पण मला कमेंट आली होती की ही कढई कुठून घेतलेली आहे. लोकल शॉप जिथे लोखंडी वस्तू मिळतात ना तिथून घेतलेली आहे. आणि हा डोसा तव्याविषयी पण विचारलं होतं. हा किचन इसेन्शियल कंपनीचा आहे, चांगला आहे. 1100 ते 1200 रुपयाची रेंज असेल. माझ्याकडे लिंक नाही आहे त्याची, नाहीतर मी तुम्हाला नक्की दिली असती. मी चिला बनवला. कर्मण्या ही आमच्या शेजारीच राहते, तर ती पण आली होती. मी तिला खायला दिला थोडासा. तिला मला वाटलं आवडला नाही की काय, पण तिला आवडला. ती परत आली, मग मी तिला परत थोडा खाऊ घातला. मोठ्यांपेक्षा ना लहानांना जास्त चव कळते. त्यांना आवडलं तरच खातात, नाही तर थुंकून देतात. हे आपलं प्रत्येकजण आपण आपल्या लहान मुलं जेव्हा असतात तेव्हा अनुभव घेत असतो. उन्नतीला पण जे चांगलं लागतं ना तेच खाते ती, नाहीतर खात नाही. मी ना याचे 2 प्रकार केले. एक प्लेन डोसा पण बनवला आणि हा एक चिला, म्हणजे भाज्या टाकून पालक, मेथी याच्यात ॲड केली ना तरीही चालतं, छान लागतं. बारीक चिरून घ्यायची. तुम्हीही बनवतच असाल. थोडं वरून तेल टाकलं की म्हणजे हा चिला झटपट म्हणजे खरपूस व्हावा आणि निघावा म्हणून. रोज नाश्त्याला ना काय बनवायचं, जे रेग्युलर नाश्ता करतात ना त्यांच्यासाठी खूप मोठा प्रश्न असतो खरं तर. कारण की पोहे, उपमा ना सारखं सारखं खाऊन पण कंटाळा येतो. पोहे तर आमच्याकडे खूप आवडतं, आता ते उद्या बनवेल. पोहे जसं मी इकडे राहायला आली ना तसं जास्त आमच्याकडे नाश्ता होत नाही. मिस्टर किंवा आप्पा आल्यावरतीच होतो, नाहीतर आमचं डायरेक्टली जेवण बनतं. पण आता मिस्टर आलेलेच होते आणि मुलींना पण आता मध्ये सुट्टी होती, मग भूक लागते म्हणून मग मी पण असं काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करते. गॅलरी ना मी सकाळी उठली आणि आधी गॅलरी स्वच्छ केली होती. जवळपास 2 तास लागलेले. कबुतरांनी इतकी घाण केली होती. मी सगळी घासणीने घासून काढलेली. जाळी, नंतर आपलं ग्रिलच्या खाली जी भिंत आहे ना ती. मी विचार करत होती की सकाळी इतकं स्वच्छ केलं तरी पण इथे मातीच आहे. खूप पानं पडलेले होते. म्हणजे आपल्याकडे येणाऱ्या ताई कामाला त्या किती स्वच्छ करू द्या, पण ते कानेकोपरे काढतच नाही. आणि मी पण परीक्षेमुळे बऱ्यापैकी लक्ष दिलं नव्हतं गॅलरीकडे, तर इतकी पानं कोपऱ्या कोपऱ्यामध्ये जमलेली होती आणि कपाटाच्या खाली पण बऱ्यापैकी साचलेली होती. तर इतकी छान स्वच्छ झाली. त्यानंतर एक समाधान मिळालं. नंतर थोडं पाण्याने धुतलीच होती मी, पण तरीही माती राहून गेलेली होती. गॅलरी वाळली. त्यानंतर मी थोड्याफार वस्तू तिथे पडलेल्या होत्या त्या जागच्या जागी ठेवून दिल्या. मी स्वच्छ करताना दाखवलं नाही तुम्हाला, कारण की सकाळी पण मला खूप घाई होती आणि अवतार पण तसा नव्हता. जाळं पण खूप तयार झालेलं होतं बाहेर, तर तेही स्वच्छ करून घेतलं होतं. सकाळी ना ज्यावेळेस मी डोसा बनवला, इंस्टाग्रामसाठी व्हिडिओ बनवायचा होता, तर तो ड्रेस मी घातलेला होता. पण नंतर ना तो इतका टुचत होता मला, तर मी चेंज केला आणि कॉटनचा साधा कुर्ता घातला. कारण की कपडे पण फॅन्सी असतील, पण जर ते टुचत असतील ना नको वाटतात ते आपल्याला. साधे सरळ रेग्युलरचे कॉटनचे स्मूथ वाटणारे कपडे अगदी जुने झालेले पण खूप आवडत असतात. नंतर ना झाडं मस्त जशी आता थोडी वाढलेली आहेत. हे जे ट्रँगल हार्टचं प्लांट आहे, नंतर हे प्लांट असं बॉटलने पाणी स्प्रे केलं ना तर फार छान हिरवीगार झाडं होतात. आणि त्यांनाही थंड थंड वाटत असेल तर त्या गारव्यामुळे ना जास्त कबूतर त्या झाडांच्या कोपऱ्यांमध्ये लपतात आणि इतकं तोडतात हे ट्रँगल हार्टला. नंतर दुसरे वेल आहेत ना, चिमण्या, सकाळी खूप चिमण्या येतात. आणि जे स्टँड आहे ना कपडे टाकायचं, वाळवायचं, तर त्यावरती झोके खेळतात. आणि
सतत काड्या याच्या तोडत असतात. कबूतर तर फार त्रास देतात. मिस्टर म्हणतात की ते जाळी लावून घेऊ आपण, ज्या नवीन पद्धतीच्या डायरेक्टली परमनंट जाळ्या आहेत ना त्या. पण मलाच असं वाटतं की परमनंट जाळी लावली तर मग असं थोडं कोंडट फील होईल म्हणून. माझी 4-5 झाडं खराब झाली तर मला इतकं दुःख होत होतं, त्यांना फेकायलाही इच्छा होत नव्हती, कारण की पूर्ण सुकून गेलेली होती, काहीच राहिलं नव्हतं. आणि मी ज्यावेळेस माझ्या माहेरी गेली होती ना, तर त्यावेळेस मी तुम्हाला दादर म्हणजे ज्वारी, मका वगैरे दाखवले होते, फुलं दाखवले होते व्हिडिओमध्ये शेतातले. तर तिथे ना आता वादळी वाऱ्याचा पाऊस आला आणि म्हणजे इतका वारा सुटला की ती सगळं असं म्हणजे पूर्ण झोपून गेलेलं आहे. ती पिकं जी होती ती परत आता ती सरळ होतील की नाही, तर किती नुकसान होतं ना. आपले 4 झाडं 2 झाडं खराब झाले, इतकं वाईट वाटतं. पण शेतकऱ्याचं एवढं नुकसान होतं, त्याला किती दुःख होत असेल. दादाने ना मला फोटो पाठवलेले, मला इतकं वाईट वाटलं ना की म्हणजे त्यांचं त्याच्यावरतीच उदरनिर्वाह असतो शेतकऱ्याचा. आणि तेच तोंडात आलेलं पीक जेव्हा हातातून चाललं जातं ना, त्यावेळेस खूप दुःख होतं. कपाटावरती ना हे स्टँड ठेवलं होतं मी, आणि जे छोटे छोटे प्लांट्स होते ना ते इथं वरती ठेवून दिले होते की कबुतरांनी त्यांना तोडू नये म्हणून. मी स्वच्छ करते, कचरा भरते आणि लगेच ते येऊन ती घाण करून जातात ना, त्यावेळेस खूप दुःख होतं. आणि उन्नतीचं ना मध्येच चाललेलं होतं, मी गॅलरी धुत होती परत, कारण की परत अशी बारीकशी माती निघतच होती. कारण की बऱ्याच दिवसापासून ना मी पण तिला डीप क्लिनिंग केलेलं नव्हतं, मी पण मावशींच्याच भरोशावरती तसंच सोडून दिलेलं होतं. म्हणून मग आज खूप असं छान मी डीप क्लीन केलेली. आणि आमच्या इथे ना खूप पाण्याचाही प्रॉब्लेम झालेला आहे, म्हणून मी एकच बकेटमध्ये ती गॅलरी खराट्याने स्वच्छ करून घेतली. माझी एक तुळस पण पूर्ण खराब होऊन गेलेली, ही पण हवेने पडून गेलेली. ते शेतं होते जे मागे इतके छान हे पीक होतं जे डोलत होतं वाऱ्यावरती, आणि आज ते सगळं पडून गेलेलं आहे. त्यांना किती वाईट वाटत असेल. हा मका तर पूर्णच पडून गेलेला, म्हणजे कारण की त्याला हे लागलेलं होतं मका, आणि तो पूर्ण वाकला आहे. आता तो सरळ पण उभा राहणार नाही. नंतर ना रात्री मिस्टर आले होते, तर त्यांची बॅग पण मला म्हणजे कपडे आणलेले होते त्यांनी धुण्यासाठी, तर ते काढून घ्यायचे होते. पण आमच्याकडे होळीपासून इतका पाण्याचा प्रॉब्लेम झाला आहे. रात्री 12ला चेक करा पाणी गेलेलं असतं, सकाळी उठल्यावर चेक करा पाणी गेलेलं असतं. म्हणजे दुपारी 12 नंतर पाणी येतं आणि 1-2 तासात परत संपून जातं. तेवढ्या वेळात जी कामं करायची असतात ती, कारण की सध्या ना खूप खोदलेले रस्ते, कदाचित पाईपलाईनचा प्रॉब्लेम आहे की पाणीचं म्हणजे खूप प्रॉब्लेम होतो आहे आम्हाला. घरात लाईट आणि पाणी नसेल ना, कामं होतच नाही. आपण जिथून सुरुवात करतो ना तिथे गोल फिरून परत तिथेच येतो. फक्त गोल 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 असं, म्हणजे सध्या ना अशी लिंकच लागत नाही. काही करायचं म्हटलं तर पाणी नाही, पाणी नाही हाच विचार सतत. तर कपडे पण धुवायचे होते, ते कपडे सकाळचे म्हणजे मी युटिलिटीच्या इथे ठेवले, पण 2 दिवस मिळून ते सगळे कपडे धुतले, कारण की मशीन लावायला पाणी नाही. तर आम्ही असे घासतोय ना, 2 निघाले तरी पण घासून घेतो की कधी पाणी चाललं जाईल या भीतीने. नंतर डायनिंग टेबलवरती ना कालच्या त्या सीड्स होते ते पडलेलेच होते, त्यांनाही तयार करायचं होतं, पण तेही मी तसंच पडू दिलेलं होतं. नंतर नाश्ता केलेला होता, मिस्टर नाश्ता करत होते आणि तेवढ्यात त्यांना ऑफिसचा फोन आला, तर त्यांचा नाश्ता बाकीच राहून गेलेला होता. परत त्यांना ऑफिसचं काम आलेलं होतं, तर त्याची माहिती ते देत होते. मग मी तशीच प्लेट 1 तास पडलेली होती उचलून घेतलेली डायनिंग टेबलवरती. दळण मला करायचं होतं, म्हणून 2 दिवसापासून बाजरी आणि ज्वारी आणि गहू पडलेले होते, तेही मला स्वच्छ करून डब्यात भरून दळायला द्यायचे होते. घरात ना बऱ्यापैकी पसारा झालेला होता, तर मी एकीकडून आवरायला घेतलेलं होतं. आधी गॅलरी स्वच्छ केली, मग हॉल स्वच्छ केला, सोफा वगैरे स्वच्छ केला, जिथल्या वस्तू तिथे जागेवर ठेवल्या. नंतर ना डायनिंग टेबलकडे आली आणि ना विचार केला की आज ना जिथे जिथे ज्याही वस्तू पडलेल्या आहेत त्यांना त्यांच्या योग्य जागेवरती ठेवायचं, म्हणजे पोचवायचं. म्हणून मग मी डायनिंग टेबलवरतीही असलेल्या वस्तू सगळ्या उचलून घेतल्या. आपल्याला जितके प्लॅटफॉर्म मिळाले ना तितके कमी पडतात आणि तिथे वस्तू ठेवलेच जातात. क्रॉकरी युनिट बघा, तिथेही उन्नतीने ब्रश ठेवला आहे. नंतर काहीतरी औषधांचे पॅक पडलेला आहे तिथे.
अशा पद्धतीने एक एक करून मी सगळे रूम स्वच्छ करून घेतलेले. त्यातली सगळी कामं परफेक्ट करण्यासाठी कुठलीही शाळा नाही आहे. आई जे करते ते मुलगी ना एकदम बारीक ऑब्झर्वेशन करत असते. भले इकडं तिकडं खेळत असतील मुली, आपणही तेच केलेलं आहे. आपण अभ्यास करत असू, काहीतरी कुठेतरी खेळत बागडत असू, पण आपण आपल्या आईने कसं केलेलं आहे हे बघून बघून आपण सगळीच कामं योग्य पद्धतीने करायला शिकतो. आई आपण लहान असताना सांगत असते हे शिक, हे कर, पण त्यावेळेस आपण लक्ष देत नाही. पण स्वतः आपण ज्या परिस्थितीमध्ये पडतो ना, त्या परिस्थितीला आपण 2 हात करायला नक्कीच चांगले तयार होतो आणि सगळं अगदी मस्तच योग्य पद्धतीने करत जातो. मग ते कुठलंही असू द्या काम, घरातलं असू द्या, बाहेरचं वर्क करणाऱ्या वर्किंग वुमनचं असू द्या, त्या सगळ्या ठिकाणी लढत असतात. आपण जेव्हा आई बनतो ना, आपल्याला असं वाटतं आपले मुलं कधी शिकतील ही सगळे कामं, त्यांना येईल की नाही, मग आपण त्या पिढीला दोष देतो. पण ना हळूहळू सगळं काही ना शिकत जातो. पण आजच्या पिढीमध्ये जरा खूप फरक आहे, कारण की त्यांना बऱ्यापैकी आयतं मिळतं आहे, बऱ्यापैकी फॅसिलिटीज आहेत. जसं आपण 80च्या नंतरचे जे जन्मलेले आहेत ना आणि 2010पर्यंत, तर त्यांना ना बऱ्याच गोष्टी ॲडजस्ट करण्याची सवय आहे. बऱ्याच गोष्टी कॉम्प्रोमाइज करायची पण सवय आहे. पण आताचं जी पिढी आहे ना, त्यांना आईवडीलच इतकं देत आहेत भरभरून, इतके गॅजेट्स आहेत त्यांच्याकडे अवेलेबल, थोडं त्यांना कॉम्प्रोमाइज करणं, ॲडजस्टमेंट करणं, नंतर म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरती खूप राग येतो मुलांना, हे पण आपण बघायला पाहिजे. ती बाहेरून आली होती आणि मी मिस्टरांना म्हटलं की तुम्ही डोसा शिका बरं कसा बनवतात. तर त्यांनी अगदी चांगल्या पद्धतीने पहिल्याच प्रयत्नात केलेला. मलाही छान वाटलं की मला वाटलं की त्यांनी तिकडे ना मी मुगाचं डाळीचं वगैरे पीठ देणार आहे, मग चिला तरी करता यायला हवा. पण डोसा जमला म्हणजे चिला तर इझिली जमेल. नंतर ना मी लिंबू घेतला, हळद टाकलं या बियांमध्ये आणि मीठ टाकलं चवीपुरता आणि हे सगळं मिक्स करून ना उन्हामध्ये वाळवण्यासाठी ठेवून दिलं. मुलांचा विषय सुरू होता, तर मुलांना ना आपण नाही म्हणायला पण पाहिजे, कारण की आणि रागवायला पण पाहिजे. पण आताच्या मुलांना ना थोडंही रागवलेलं सहन होत नाही. शिक्षकांचं तर काही विचारायलाच नको. पॅरेंट्सच म्हणतात की आमच्या मुलांना रागवू नका, मारू नका. पण ही शाळेतूनच जडणघडण होत असते. शिक्षकांचा हा अधिकार असतो आणि त्यांनी जे शिकवलेलं असतं ना ते लाईफटाईम लक्षात राहतं मुलांचं. शाळेत शिक्षा होत नाही, घरी शिक्षा होत नाही. मुलांना काही चुकलं, खूप मोठी चूक केली तर त्यामुळे मुलं चुकीच्या रस्त्यांकडे पण खूप वळत आहेत. योग्य आणि अयोग्यमधला फरकही मुलं विसरत आहेत. चला आता आपण परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलला नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईपचा ऑप्शन येतो तोही नक्की तुम्ही हाईप करू शकतात व्हिडिओला. आठवड्यातून 3दा आपण व्हिडिओला हाईप करू शकतो. त्या बिया वाळल्यानंतर ना तव्यावरती मी भाजून घेतलेल्या आहेत अगदी 5 मिनटं.